नमस्ते, मैं डॉक्टर आमिर शेख, MD DGO FCPS DGO DFP. मी केजन टेस्ट बेबी हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे पैशाचा विषय असतो. कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये खर्च किती येणार याबद्दल पेशंट वारंवार विचारतात आणि ही ट्रीटमेंट अशी आहे की ही खर्चिक ट्रीटमेंट असल्यामुळं कुठल्याही रुग्णाला खर्चाचा अंदाज आल्याशिवाय ते पुढची ट्रीटमेंट करत नाही. बऱ्याच वेळा हा कॉमन प्रश्न असतो की टेस्ट बेबीला खर्च किती आहे. याचं उत्तर एका वाक्यात देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की टेस्ट बेबीचे प्रकार वेगवेगळे आहेत. जसं की सेल्फ टेस्ट बेबी आहे, होम डोनेशन आहे, एम्ब्रियो डोनेशन आहे किंवा सरोगसी आहे. तर ह्या स्पेशालिटी झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट बेबी. आज आपण सर्वसाधारण टेस्ट बेबीला किती खर्च येणार ते सांगतो मी. सर्वसाधारण टेस्ट बेबी करण्या अगोदर काही प्राथमिक तपासण्या असतात. त्या प्राथमिक तपासण्यासाठी म्हणजे रक्त तपासण्या, हार्मोन तपासण्या यासाठी एक 8 ते 10 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. या तपासण्या झाल्यानंतर गर्भाशयाची एक प्राथमिक तपासणी असते की आपलं गर्भाशय चांगलं आहे का नाही ते बघतो आपण. आणि ह्याला एक दुर्बीण तपासणी असते, त्याला एंडोस्कोपी पण म्हणतो किंवा हिस्टोस्कोपी म्हणतो. हिस्टोस्कोपीला एक 15 ते 20 हजार दरम्यान खर्च येतो. हिस्टोस्कोपी ही ओपीडी प्रोसिजर असते, म्हणजे सकाळी यायचं, थोडीशी भूल देतो आणि दुर्बीण तपासणी करतो आणि त्या दिवशी तुम्ही घरी जाऊ शकता. हिस्टोस्कोपी आणि हार्मोनच्या तपासण्या झाल्यानंतर आणि नवऱ्याची शुक्रजंतू तपासल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की ही कुठल्या प्रकारची टेस्ट बेबी करायची आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे यामुळे मेलमुळं मूल होत नाही का फिमेलमुळं होत नाही का दोघांमुळं मूल होत नाही किंवा तिसरं काही कारण आहे का कंबाईन काही कारण आहे आणि ह्याच्यावरून टेस्ट बेबीचा खर्च ठरतो. जसं की आता मी सांगितलं, रक्त तपासणी आणि हार्मोन तपासण्या ह्याच्यासाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च आणि दुर्बीणच्या तपासणीचा एक 15 ते 20 हजार रुपये खर्च. हे झाल्यानंतर तुमची टेस्ट बेबी कुठल्या प्रकारची आहे ह्याच्यावर तुमचा खर्च अवलंबून राहतो. तर प्राथमिक तपासण्यासाठी 8 ते 10 हजार आणि दुर्बीण तपासणीसाठी हा खर्च झाल्यानंतर मग आम्ही त्यांना टेस्ट बेबीबद्दल माहिती देतो. आणि टेस्ट बेबीमध्ये त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे येतं की त्याला कुठल्या प्रकारचे औषधं लागणार आहेत. औषधं, समजा स्त्रीचं वय कमी असेल, शुक्रजंतू चांगले असतील तर साध्या औषधावर काम होतं आणि हे साधे औषधं म्हणजे 50,000 ते 1 लाखापर्यंतच्या औषधामध्ये हे काम होतं. आणि तेच जर स्त्रीचं वय जास्त असेल, 40-45 वर्ष वय असेल आणि त्याला चांगल्या प्रकारचे औषधं द्यावे लागतील, कारण आता वय जास्त झाल्यामुळं की अंडे वाढण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. अशा वेळेस स्ट्रॉंग औषधं देऊन अंडे तयार करावे लागतात. तर या स्ट्रॉंग औषधासाठी कधी कधी 1.5 लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य औषधाला 50,000पासून ते 1.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. हे झाल्यानंतर हा औषधाचा खर्च झाला आणि त्यानंतर मग ॲक्च्युअली जी IVF प्रोसेस असते, म्हणजे अंडे काढणं, भूल देणं, अंडे काढणं, अंडे काढल्यानंतर त्या अंड्याला स्क्रीन करून त्याचं इक्सी करणं. इक्सी हा एम्ब्रियोलॉजिस्ट करतो, एम्ब्रियोलॉजिस्टचे चार्जेस. मग लॅबमध्ये जे मेडिकेशन लागतं म्हणजे मीडिया लागतो आणि त्याच्याबरोबर काही जे सामान लागतं जसं की ओव्हम पिकअप निडल, एम्ब्रियो ट्रान्सफर कॅथेटर्स आणि बाकी पेट्री डिशेस येते. ह्याला पण एक जवळपास या प्रोसेसला एक 50,000 ते 1 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे ओव्हरऑल जो टेस्ट बेबीचा खर्च आहे डिपेंडिंग अपॉन द प्रोसेस, म्हणजे कमीत कमी 1 लाखापासून ते जास्तीत जास्त 2-2.5 लाखापर्यंत हा खर्च येतो. आता यामध्ये समजा तुमच्या अंड्याचा प्रॉब्लेम असेल तर तो खर्च वाढू शकतो. आता यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जे आहे ते एम्ब्रियो डोनेशन म्हणून हा एक प्रकार असतो, तो कमी खर्चाचा प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये या 2-2.5 लाखापेक्षा पण कमी खर्च येऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य, आपल्या खर्चाचा एक्झॅक्ट अंदाज केव्हा येतो तर तुम्ही डॉक्टरला दाखवायला पाहिजे, डॉक्टरने तपासण्या करायला पाहिजे आणि तपासण्या केल्यानंतर कुठल्या प्रकारची औषधं लागणार आहेत आणि कुठल्या प्रकारचे टेस्ट बेबी लागणार आहे यावर आपला खर्च हा अवलंबून असतो. आम्ही केजन टेस्ट बेबी हॉस्पिटलमध्ये अल्हम्दुलिल्लाह आतापर्यंत 15,000पेक्षा जास्त रुग्णांना मूल झालेलं आहे. आम्ही प्रत्येक पेशंटची आर्थिक परिस्थिती बघून त्याला आणि त्या पेशंटची शारीरिक प्रकृती कशी आहे आणि त्याला
कुठल्या टाईपचं टेस्ट बेबी सूट होतं याचा आम्ही अंदाज घेऊन त्याच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवाजुळव करत त्यासाठी जे बेस्ट अवेलेबल ऑप्शन राहील तो आम्ही ऑप्शन त्यांना देतो. त्यांना ऑप्शन 2-3 देतो आम्ही की हे हा ऑप्शन आहे, हा ऑप्शन आहे, याच्यामध्ये इतकं सक्सेस रेट आहे, याच्यामध्ये इतकं सक्सेस रेट आहे. आणि अल्हम्दुलिल्लाह आमचा ओव्हरऑल सक्सेस रेट जो आहे तो 70 to 80% पर्यंत आहे, जे की सगळीकडे 40 जास्तीत जास्त 40% असं सांगितलं जातं. तुम्ही ऑनलाईन बघितलं तरी सुद्धा 30 to 40% सक्सेस रेट असं सांगितलं जातो. तर सांगण्याचं तात्पर्य, आमच्याकडे या, तपासण्या करून घ्या आणि त्या तपासण्या झाल्यानंतर आम्ही तुम्हाला त्यातल्या त्यात कमी खर्चात कसं तुम्हाला बसवता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. नमस्ते.